नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. स्त्री शिक्षणाची कवाडं खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई यांचं कार्य खऱ्या अर्थाने एक क्रांती होती. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवताना दिसतात. तरीही सावित्रीबाईंना आजच्या स्त्रीशी, आजच्या नारीशी, आजच्या समाजाशी काहीतरी हितगुज साधावं असं वाटतं. आणि याच आशयाची एक कविता आज मी इथं सादर करू इच्छिते. आमचे सहकारी शिक्षक माननीय शिवराज पवळे सर यांची कविता मी सावित्री बोलतीये, या कवितेचं आज मी अभिवाचन करतेय. कवितेचं शीर्षक मी सावित्री बोलतीये. मी सावित्री बोलतीये. स्त्री शिक्षणाचा महामंत्र सांगते, नारी शक्तीचा मूल मंत्र सांगते. होय, मी सावित्री बोलतीये. समाजाची प्रगती आणि स्त्रियांनी समर्थ बनण्यासाठी शिक्षण घेतलंच पाहिजे हे सर्वांना तळमळीनं सांगतेय. मी सावित्री बोलतीये. माझ्या ज्योतिरावांच्या जोडीनं स्त्री शिक्षणाचं, समाजाच्या प्रगतीचं काम केलं. स्त्री शिक्षणाची आवडही त्यांनीच पूर्ण केलीये आणि शिकवलंही. त्यांनीच समाज ऋण फेडण्यासाठी, मला शिकवलंही त्यांनी समाज ऋण फेडण्यासाठी संघर्ष करावाच लागेल हे मी तुम्हालाही सांगतेय. संघर्ष आजही करावाच लागेल हे मी तुम्हालाही सांगतेय. होय, मी सावित्री बोलतेय. मुलींना शिकवताना शेण, माती, दगडही झेलले. मुलींना शिकवताना शेण, माती, दगडही झेलले. अनेकांच्या शिव्या शाप वखवकलेल्या नजरांना सामोरे जात. अनेकांच्या शिव्या शाप वखवकलेल्या नजरांना सामोरे जात शिकवण्याचं काम मात्र मी समर्थपणे केलंय. आता तो वारसा तुम्हीही चालवतात. याबद्दल धन्यता वाटतेय. होय, मी सावित्री बोलतेय. घरादारातून बहिष्कृत होतानाही समाजाचा रोष पत्करतानाही समर्पण भावनेतून सेवेचं काम केलंय. तोही वारसा मी तुम्हाला देतेय. मी सावित्री बोलतेय. मुलींनो, महिलांनो, आज तुम्ही शिकतात, विविध पदांवर कार्यरत आहात, मान सन्मानाची शिखरेही चढत आहात. म्हणून उतू नका, मातू नका. मुलींनो, आज तुम्ही शिकतात, विविध पदांवर कार्यरत आहात, मान सन्मानाची शिखरही चढत आहात. म्हणून उतू नका, मातू नका. शिक्षणाचा वसा पुढच्या पिढीला देण्यासाठी कळकळीने मी सांगतेय. मी सावित्री बोलतेय. राष्ट्राच्या घडणीसाठी तर कधी देशाच्या रक्षणासाठी संगीनी घेऊन तयार आहात. तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तरीही बहुजनांच्या उद्धाराचे कार्य तुम्हालाच करायचंय. होय, मी सावित्री बोलतेय. मी सावित्री बोलतेय. तुमच्यासाठीच मी काव्य फुले लिहिली. 52 कशी सुबोध रत्नाकरही लिहिले. बहुजनांच्या उद्धारासाठी, महिलांना सक्षम बनवण्यासाठी जीवन समर्पण केलंय. प्लेगच्या साथीत रुग्णसेवा करताना मी देह ठेवला. आता मी मला तुमच्यात पाहतीये. होय, मी सावित्री बोलतीये. होय, मी सावित्री ज्योतिराव फुले बोलतीये. मी सावित्री फुले बोलतीये. धन्यवाद.